मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर खेड्यांमध्ये मूळ गावठाणात आपल्या वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण स्वामित्व योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यातील सुमारे 30,515 गावातील जनतेच्या आयुष्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग देणाऱ्या स्वामित्व योजनेचा महाशुभारंभ राज्यातील 30 जिल्ह्याच्या ठिकाणी येत्या 27 तारखेला होत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील 30 जिल्ह्यांच्या ठिकाणी हा महाशुभारंभ होणार आहे. देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करताय. संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन हा कार्यक्रम होणार आहे. आमचे महाराष्ट्राचे सर्व मंत्री, देशाचे सर्व मंत्री त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहेत. माननीय पंतप्रधान मोदीजी 12:30 वाजता जनतेला संबोधित करतील. स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील. स्वामित्व योजना म्हणजे खरं तर आपण बघितलं की आपण आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक जमिनीमध्ये वादविवाद, मालकी हक्कावरनं वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं, त्याचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कडक न कडक कुणीही कब्जा करतात, लुबाडून करतात, फसवणूक करतात. आणि म्हणून वडिलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी, घर डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे याकरता माननीय प्रधानमंत्री मोदींनी विचार केला. आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे याकरता माननीय पंतप्रधान मोदींनी ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राच्या देशाचे सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणाचं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. 30,515 गावं, ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. खरं तर गाव पातळीवर नकाशे उपलब्ध करणे, जी जागाबद्दल गावठाणाच्या जागाबद्दल, ती घराबद्दल स्पष्टता होती, ती स्पष्टता येणे, गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहेत, बांधकाम परवानगी असेल ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या कागदपत्राची गरज नसते. आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा वडिलांकडे डॉक्युमेंट नाही तर मुलगा डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल, आजोबाच्या नावावर डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल. त्यामुळे मोठे वाद या ग्रामीण महाराष्ट्रात देशात सुरू होते. आता हे त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणचा फायदा होणार आहे. यामध्ये 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत. गावकऱ्यांना मालमत्ता मिळणारच आहे, गावकऱ्यांची आर्थिक पत सुद्धा वाढणार आहे.
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी विशाल गवळीला शेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव इथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीतून या गुन्ह्याची माहिती उघड झाली आहे. ही मुलगी दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली होती. ती परत येत असताना विशालने तिला जबरदस्तीने उचलून रिक्षात कोंबले असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. मुख्य आरोपी विशाल गवळीने 3 लग्न केली होती आणि त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. पोलिसांनी त्याच्या बायकोलाही शेगाव इथून अटक केली. बाजारात सध्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून त्यात कोथिंबिरीचे दर प्रचंड कोसळले आहेत. बाजारात अवघ्या 1 ते 2 रुपयांना जुडी विकली जात असल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. 1 एकर कोथिंबिरीसाठी 30 ते 35 हजार रुपयाचा खर्च करून पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे 3500 रुपये हातात आल्याने संतप्त झालेला राजापूर येथील राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्याने आपल्या 1 एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवून संताप व्यक्त केला आहे. मी 1 एकर कोथिंबीर नांगरून नष्ट केली, कारण मी 40,000 रुपये खर्च केला होता 1 एकर कोथिंबीरीसाठी, आणि ती मनमाडला नेली, विकायला नेली असताना 1 रुपया 2 रुपये जुडी मागायला लागली. 1 रुपया 2 रुपये जुडी मागितल्यानंतर मला संताप आला आणि मी तो डायरेक्ट न 1 रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये, आणि तिथून निघून आलो. घरी आल्याला डायरेक्ट ट्रॅक्टर नांगरगाळा घातला, 1 एकर कोथिंबीर डायरेक्ट नांगरून टाकली. कारण खर्च 40,000 रुपये झाला, उत्पन्न 3,000 रुपये झाले. त्याच्यामुळे ते टेन्शन आलं, त्याच्यामुळे असं वैताग आला. त्याच्यामुळे मग आपण निर्णय असं, सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमालाला चांगला भाव द्यावा, शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं, अन्यथा आत्महत्येला कारण हेच घडतं. उत्पन्न जास्त होतं, हे खर्च जास्त होतो, उत्पन्न कमी होतं. आज शेतकऱ्याचं टेन्शन मध्ये येतं, त्याच्यामुळे आत्महत्या होत्या. याच्यासाठी सरकारनं, आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे, सरकारनं संपूर्ण कर्ज माफ करावं. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला लागून असलेल्या परिसरात काल मध्यरात्री भीषण आग लागली. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या भीषण आगीत किमान 2 सिलेंडर फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत लाखोचा माल जळून खाक झाला आहे. अमरावती जिल्ह्याच्या दयापूर बस डेपोतून ग्रामीण भागात जाण्यासाठी बसेस वेळेवर सोडल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. सकाळी शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणाचे नुकसान होत आहे. दर्यापूर ते दहीहंडा मार्गावर जाणारी 3 वाजताची बस ही वेळेवर सोडण्यात न आल्याने विद्यार्थी बस डेपोमध्ये तब्बल 2 तास बसून राहिले. या संदर्भात विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक यांच्याशी विचारणा केली असता आगार व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांसोबत दादागिरीची भाषा वापरत त्यांना हाकलून लावले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट दर्यापूर बस डेपो समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू असताना बस डेपोतून एकही बस ही बाहेर जाऊ दिली नाही. 3 वाजतापासून बसलेला आणि ते काका म्हणतात की आम्ही 4ली बस पाठवली, 2ची बस पाठवली. कोणत्या गावची? आम्ही बसलो असतो काही, तुम्ही सांगा. कोणत्या गावची? आम्ही आमची आहे, बाकीचे दहीहंडा आहेत. सर्वजण लांब लांब प्रवासावरून येतात इथं दर्यापूरला शिक्षणासाठी. आणि आम्ही आगारमध्ये गेलो, जे डीएम म्हणतात की आज सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस कशाचा आहे, त्यांचा आहे का? आम्ही तिकडे राहू बे, तिकडे. पनवेलवरून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावरील नेरूळ उड्डाणपुलावर अर्टिगा गाडीला अचानक आग लागली. या घटनेतील वाहन चालक धूर दिसताच तत्काळ गाडीच्या बाहेर पडला, त्यामुळे तो वाचू शकला, मात्र गाडी पूर्णतः जळून खाक झाली. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला 29 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून यात्रेसंदर्भात काय उपाययोजना केल्या आहे याचा आढावा नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी घेतला. उर्वरित कामासंदर्भात खासदार रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. माळेगावला गतवैभव मिळवून देण्याचं बरंच काम त्यावेळेसचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. बरंचसा त्यांच्या कार्यकाळामध्ये निधीसुद्धा उपलब्ध करून माळेगावला इथं उपलब्ध करून दिलेला आहे. माळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने त्या ठिकाणी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मारकासाठी जागाही या ठिकाणी राखीव ठेवलेली आहे. आणि त्यांनी विनंती केलेली आहे की स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा स्मारक या ठिकाणी माळेगावला झालं पाहिजे. निश्चितच खासदार लातूरचे खासदार डॉक्टर काळगे साहेब असतील, मी असेल किंवा माननीय अमितजी देशमुख साहेब आहेत, यांच्या माध्यमातून भविष्यात या ठिकाणी एक चांगलं स्मारक माळेगावला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मनुस्मृती दहन दिवसाच्या निमित्त निषेध नोंदवण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला औरंगाबादला मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम केला होता. त्याच अनुषंगाने काँग्रेसकडून मनुस्मृती विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय संविधानाचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच का ठरवला, ते औरंगाबादला करू शकले असते किंवा भारतामध्ये कुठेही मनुस्मृती जाऊ शकले असते. कारण की कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजचा जो काय म्हणता राज्याभिषेक झाला होता, तो राज्याभिषेक त्यांच्या म्हणजे जे बामणांनी तो एका डाव्या पायाच्या अंगठ्याने केला होता, त्याचा जो अपमान होता, तर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडाच्या त्यांच्या पायथ्याशी जाऊन या क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com.